नमस्कार मित्रांनो, तुम्ही 12वी नंतर नर्सिंग या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिता आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर त्या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नर्सिंग साठी जे काय ऍडमिशन प्रोसेस साठी लागणार आहे त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे एम एच नर्सिंग सीएटी 2026 याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. त्याबद्दलच्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत तर त्या सर्व डेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, हॉल तिकीट कधी येणार, त्याचे डेट्स काय आहेत किंवा त्याच्या पुढेही तुमचं ऍडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने होते, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आपण पाहतोय एम एच नर्सिंग सीईटी 2026 बीएससी नर्सिंग अँड जीएनएम प्रवेश तुमच्या नर्सिंग करिअरची सुरुवात या ठिकाणून केली जाते. तुम्हाला नर्सिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम साठी सीईटी देणं खूप कंपल्सरी आहे आणि त्यासाठी याची जे इम्पॉर्टन्ट अपडेट आहेत ते आपण पाहतोय. तर 12वी नंतर नर्सिंग मध्ये करिअर बनवायचं आहे का, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. एम एच नर्सिंग सीईटी 2026 ची अधिकृत सूचना जाहीर झाली आहे. तुमच्या स्वप्नातील बीएससी नर्सिंग जीएनएम कोर्स मध्ये प्रवेश घेण्याचा हा तुमचा सुवर्ण संधी आहे. ही माहिती पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलच्या अधिकृत सूचनेच्या आधारित आहे. आम्ही तुम्हाला कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती देत नाही, फक्त खरी आणि विश्वासार्ह माहिती देतो. तर यामध्ये आपण पाहतोय की एम एच नर्सिंग सीईटी 2026 जे आहे त्याच्या महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्या तुम्ही तारखा चुकवू नका. तुमचं भविष्य यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी सुरू जी आहे रजिस्ट्रेशन सीईटीची ते 24 जानेवारी 2026 या तारखेपासून आपण अर्ज भरू शकतो. ते अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते 24 फेब्रुवारी 2026 या तारखेपर्यंत तुमचे अर्ज पूर्णपणे स्वीकारले जातील. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जी याची रजिस्ट्रेशन फीज जी असेल ती तुम्हाला ऑनलाईन करायचे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा युपीआय द्वारे. तर या परीक्षेची जी संभाव्य तारीख आहे ती 6 ते 7 मे 2026 या 2 दिवसात ही परीक्षा घेतली जाईल. लक्षात ठेवा, फी भरल्याशिवाय तुमचा अर्ज वैध मानला जाणार नाही. त्यामुळे या तारखा चुकवू नका. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी पेमेंट करायचं आहे. तर यासाठी आपल्याला अपार आय डी अनिवार्य आवश्यकता आहे. हे खूप महत्वाचं अपडेट आहे. एम एच नर्सिंग सीईटी 2000 साठी नोंदणी करण्यासाठी अपार आय डी अनिवार्य करण्यात आली आहे. अपार आय डी नसेल तर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार नाही. ते सर्वच सीईटीच्या परीक्षेसाठी अपार आय डी जे आहे ते काढणं गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीने मिळवायचं, तर डिजी लॉकर ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर वापरून तुम्ही साइन अप करायचं आहे. अपार आय डी साठी अर्ज करा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि ज्यांनी अजूनही अपार आय डी तयार केला नाही त्यांनी आजच ही प्रवेश प्रक्रिया सुरू करा. यात 2 ते 3 दिवस लागू शकतात. का आवश्यकता आहे, अपार आय डी ही भारत सरकारने सुरू केलेली एक अनन्य ओळख प्रणाली आहे जी तुमच्या शैक्षणिक नोंदी एकत्रित ठेवते. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सुरक्षित होते. तर यानुसार तुमच्या बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम नर्सिंग साठी तुम्हाला पात्रता काय आवश्यकता आहे, ती पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता आपल्याला 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मिनिमम 45 गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी असणं गरजेचं आहे.
सोबतच SC ST OBC विद्यार्थ्यांसाठी 40 गुणासह विद्यार्थी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. सोबतच इंग्रजी विषय घेणं त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यामधील मान्यताप्राप्त बोर्डाची उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याचं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. ही परीक्षा आवश्यकता कशासाठी? MH नर्सिंग CET 2026 अनिवार्य आहे. नीट क्वालिफाय केलेले विद्यार्थी देखील पात्र आहेत. परीक्षा स्कोर व आधारित काउन्सिलिंग जे विद्यार्थ्यांना ऍडमिशन जे मिळणार आहे ते या ठिकाणी MH नर्सिंग CET 2026 ह्या सीईटीच्या बेसवरतीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग किंवा GNM नर्सिंग साठी ऍडमिशन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तर तुमच्यासाठी योग्य कोणता कोर्स आहे? GNM किंवा BSc नर्सिंग? जर BSc नर्सिंग तुम्ही जर तुम्हाला उच्च शिक्षण MSc PhD घ्यायचं असेल, तुम्हाला मॅनेजमेंट पोझिशन मध्ये जायचं असेल, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज हवा असेल, तर तुम्ही या ठिकाणी BSc नर्सिंग करू शकता. जर तुम्ही GNM नर्सिंग कोर्स निवडला तर तुम्हाला लवकर करिअर सुरू करायचं असेल, त्या ठिकाणी तुमचं करिअर लवकर सुरू होऊ शकतं. तुमची आर्थिक परिस्थिती कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही GNM साठी तुम्ही कोर्स निवडू शकता किंवा तुम्हाला प्रॅक्टिकल नर्सिंग मध्ये त्वरित काम करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला लवकर जॉब हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला GNM नर्सिंग ऍडमिशन घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या काही समस्या आहेत. तर फॉर्म भरताना अनेक विद्यार्थी चूक करतात. रजिस्ट्रेशन अनेक विद्यार्थ्यांना होणाऱ्या काही समस्या आहेत या ठिकाणी फॉर्म भरत असताना. तर फॉर्म भरताना अनेक विद्यार्थी चुकीची माहिती भरतात, त्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो. डॉक्युमेंट मध्ये मिसमॅच होतात. कागदपत्रे नावाने स्पेलिंग किंवा तारखामध्ये मोठी अडचण निर्माण करतो. त्याच्यानंतर कॉलेज सिलेक्शन कन्फ्युजन. या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं, तिथं प्लेसमेंट आहे किंवा नाही, या सर्व गोष्टीच्या अनंत अडचणी असतात. त्यामुळे त्यामध्येही अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. त्यामुळे अजून विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग मध्ये अडचणी येतात. ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग करायचं असतं त्यावेळेस विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजला किती मेरिट लागेल, आपल्या जवळचं कॉलेज कोणतं आणि त्याला कशा पद्धतीने ऍडमिशन मिळत, या सर्व गोष्टीचं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये असतं काउन्सिलिंग मध्ये. तर एक छोटीशी चूक तुमचं वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळे एक मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. तर आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो? तर सर्वांगीण प्रवेश सहाय्य सेवा. आम्ही नर्सिंग प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना संपूर्ण मार्गदर्शन देतो. रुरल असो किंवा अर्बन विद्यार्थी असो, सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि नर्सिंग मध्ये करिअर पूर्णपणे सिक्युअर आहे. आमचं ध्येय आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा आणि त्याचं करिअर उज्ज्वल व्हावं. तर विद्यार्थ्यांना आम्ही जे ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी विभागातील विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही योग्य ते मार्गदर्शन देतो आणि त्यांना त्यांचं सीईटीचा फॉर्म भरण्यापासून ते त्यांचं अपार आयडीचं मार्गदर्शन असेल किंवा कॉलेज निवड असेल, योग्य कोणतं महाविद्यालय आहे ते सुचवणं असेल किंवा सोबतच चॉईस फिलिंग असेल, सोबत त्याच्या हॉस्टेल व्यवस्था असेल, तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप आमच्या करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. आतापर्यंत मदत करत आलेला आहे. या ठिकाणी अजूनही यापुढे आपण सर्व विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. आम्हाला गेली 4 ते 5 वर्षाचा या क्षेत्राचा एक्सपिरियन्स आहे. तर आमच्या सेवांचे फायदे काय होतात? तर तुम्हाला सीईटी फॉर्म फिलिंग साठी सहाय्य व तज्ञ मार्गदर्शनाखाली एरर फ्री फॉर्म भरवून दिला जातो. आमच्याकडून तुम्हाला सीईटीचा इझिली आणि कमी वेळामध्ये तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. त्यानुसार तुम्हाला अप्पर आयडी मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने डिजी लॉकर मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा अप्पर आयडी काढायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याची पूर्ण प्रक्रिया आम्ही करून देतो. सोबतच तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार
तुमच्या बजेटनुसार एक सर्वोत्तम कॉलेज तुम्हाला या ठिकाणी आम्ही मिळवून देतो. त्यानुसार तुमचं चॉईस फिलिंगसाठी जो सपोर्ट आहे तो कोणत्या राऊंड मध्ये आपल्याला कॉलेज कोणतं मिळू शकतं, त्यासाठी किती मेरिट असू शकतं, तुमचं मनपसंतीचं कुठलं कॉलेज आहे, त्या सर्व गोष्टीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप आपल्या काउन्सिलिंग मधून देत असतो. सोबतच तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिप असतील किंवा तुम्हाला ज्या परवडणाऱ्या फीज आहेत, काही कॉलेजच्या फीज कमी असतात, काही कॉलेजच्या फीज जास्त असतात, त्याबद्दल योग्य माहिती देऊन त्या ठिकाणी तुम्हाला आपण ऍडमिशन मिळवून देतो. सोबतच या ठिकाणी इथपर्यंतच न थांबता तुम्हाला ही जी काही प्रोसेस आहे फॉर्म सीईटी रजिस्ट्रेशन पासून ते विद्यार्थ्याला ऍडमिशन पासून ते हॉस्टेलला सोडेपर्यंत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलची व्यवस्था पण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून करून देतो. तर यासाठी तुम्ही आमच्या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरला आजच भेट द्या. आणि जर तुम्ही किंवा तुमचा भाऊ बहीण बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम करण्याचा विचार करत असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा. तर यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर जो आहे तो या व्हॉट्सअप नंबरवरती नर्सिंग सीईटी 2026 असा संदेश पाठवा. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स या ठिकाणी पाठवल्या जातील. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली जाईल किंवा आमच्या युट्यूब चॅनल आहे, तुम्ही युट्यूबला हा व्हिडिओ पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. त्या ग्रुपवर लिंक वरती क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला डेली सीईटी संदर्भातल्या सर्व अपडेट जे आहे ते या ठिकाणी मिळून जातील. तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला मिळेल मोफत प्रारंभिक परामर्श, सर्व डॉक्युमेंटची यादी, सोबतच तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्सचा रिमाइंडर व्हॉट्सअपला मिळाले जातील. कॉलेज कॉम्पिटिशन डिटेल्स, फी स्ट्रक्चर माहिती, प्रिव्हियस इयर कट ऑफ मार्क्स. का उशीर? तर यासाठी तुम्ही उशीर करू नका, आजच नोंदणी करा. आम्ही तुम्हाला प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करू. योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुमचं नर्सिंग करिअर सिक्युअर आहे. त्यामुळे तर मित्रांनो, ही संधी सोडू नका. आम्ही तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन पासून ते तुमचं ऍडमिशन मिळून तुम्हाला हॉस्टेलला जाऊपर्यंतची ही जी काही सर्व सेवा आहे ती सेवा तुम्हाला स्टेप बाय स्टेप इझी करून देणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं 1% पण टेन्शन असणार नाही. तुम्ही तुमच्या पालक असतील ते त्यांचा जॉब करू शकतात किंवा जे विद्यार्थी आहेत तो त्यांचा अभ्यास हा करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष द्यायची गरज नाही, त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. तर तुम्हाला या पूर्ण माहितीसाठी आम्ही पूर्ण काउन्सिलिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून देणार आहोत. यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि व्हॉट्सअपची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व अपडेट डेली स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.